श्री स्वामी समर्थ. आजचे राशी भविष्य 22 डिसेंबर 2025. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज 12 राशींच्या जीवनात कोणते महत्त्वाचे बदल घडणार? करिअर, आर्थिक स्थिती, आरोग्य आणि नातेसंबंधांवर आजचा दिवस कसा प्रभाव टाकणार आहे? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मेष, आज तुम्ही जिद्दीने कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. दिवस थोडासा आव्हानात्मक राहील, त्यामुळे प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. महागड्या वस्तू जपून ठेवा आणि अनावश्यक खर्च टाळा. घरातील कामांसाठी काही खर्च संभवतो. अधिकारी वर्गाशी मतभेद होऊ शकतात, त्यामुळे संयम राखणे आवश्यक आहे. कौटुंबिक सदस्यांची साथ मिळेल, ज्यामुळे मानसिक बळ वाढेल. कोणावरही चटकन विश्वास ठेवू नका. सावधगिरी हाच आजचा मंत्र ठरेल. वृषभ, आज कामातील उत्साह वाढलेला जाणवेल, मात्र क्रोधावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कार्यालयीन कामात अधिक दक्ष राहा आणि वरिष्ठांचा सल्ला वेळोवेळी घ्या. वर्तमान काळातील परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घ्यावेत. बोलताना इतरांची मने दुखावली जाणार नाहीत याची काळजी घ्या. प्रयत्नशील राहिल्यास समाधानकारक घटना घडतील. योग्य ताळमेळ साधल्यास आजचा दिवस यशस्वी ठरेल. मिथुन, आज आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत आहेत. व्यावहारिक आणि दूरदृष्टीने निर्णय घ्यावे लागतील. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवणे टाळा. आनंदात अति हुरळून न जाता स्थिर राहणे आवश्यक आहे. व्यापारात अपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी काही बदल जाणवू शकतात. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि मन प्रसन्न राहील. कर्क, आज तणाव कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. धार्मिक ग्रंथांचे वाचन किंवा ध्यानधारणा मनाला शांती देईल. हातात नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. व्यावसायिक निर्णय फायदेशीर ठरतील. जोडीदारासोबत सकारात्मक चर्चा होईल. कामात उत्साह वाढेल आणि परस्परातील एकोपा दृढ होईल. मनाची चंचलता दूर केल्यास योग्य निर्णय घेता येतील. सिंह, आज घरगुती कामांकडे तुमचा जास्त कल राहील. अति उत्साह टाळावा, अन्यथा गैरसमज होऊ शकतात. मुलांचे प्रश्न सोडवण्यात यश मिळेल. व्यावसायिकांनी योग्य संधी ओळखून पुढे जाणे आवश्यक आहे. प्रवास लाभदायक ठरतील. अडचणींवर मात करण्याची क्षमता आज वाढलेली दिसेल. किरकोळ वाद वाढू देऊ नका आणि घरातील शांतता जपा. कन्या, आज वाहनाशी संबंधित कामे निघू शकतात. व्यवसायाकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा नुकसान संभवते. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. विशेषतः पोटाच्या तक्रारींकडे लक्ष द्या. थोडी धावपळ होईल, पण कामे मार्गी लागतील. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. कार्यालयीन सहकाऱ्यांशी मतभेद टाळा. एकूणच दिवस अनुकूल राहील. तूळ, आज घरासाठी काही अनावश्यक खरेदी केली जाऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. तुमच्या मदतीची जाणीव इतरांना राहील. जुन्या निर्णयांवर पुनर्विचार करण्याची वेळ येईल. महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवा. सरकारी कामे पूर्ण होतील. घरातील ज्येष्ठांची काळजी घेणे आवश्यक ठरेल. कमी वेळेत अनेक कामे पूर्ण होतील. वृश्चिक, आज विनाकारण चिडचिड करू नका. आराम हराम आहे हे लक्षात ठेवा आणि सक्रिय राहा. नियोजनात फार मोठे बदल टाळा. चांगल्या संगतीचा लाभ होईल. नोकरदारांच्या काही समस्या सुटण्याची शक्यता आहे. मनात निराशा येऊ शकते, पण ती तात्पुरती असेल. घराबाहेर वावरताना काळजी घ्या. करिअर विषयक निर्णय विचारपूर्वक घ्या. धनु, आज विरोधकांचा त्रास कमी होईल. पराक्रम दाखवण्याची संधी मिळेल. वडीलधाऱ्यांचा सल्ला मार्गदर्शक ठरेल. स्वतःसाठी थोडा वेळ काढणे आवश्यक आहे.
उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील. बोलण्यातून मान सन्मान मिळेल. कामाची दगदग जाणवेल. प्रिय व्यक्तीची भेट होण्याचे योग आहेत. गुंतवणुकीबाबत सावध निर्णय घ्या. मकर, आज वाणी संयमित ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. संयम आणि धैर्य राखल्यास परिस्थिती तुमच्या बाजूने राहील. कोणताही व्यवहार नोंदवताना काळजी घ्या. कामाची योग्य आखणी केल्यास यश मिळेल. हातातील काम पूर्ण झाल्याने समाधान मिळेल. नवीन कामात जपून पावले टाका. अपचनाचा त्रास संभवतो, त्यामुळे आहारावर लक्ष ठेवा. मानसिक शांतता जपा. कुंभ, आज कुटुंबासमवेत वेळ घालवण्याचा योग आहे. दिवस एकूणच अनुकूल राहील. व्यावसायिक योजना वेग घेतील. जुनी येणे वसूल होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांना नाराज होईल असे वागू नका. भावनिक निर्णय टाळा. नातेवाईकांचे प्रश्न सोडवावे लागतील. व्यवहार आणि नातेसंबंध यामध्ये स्पष्टता ठेवा. मनोबल वाढेल. मीन, आज सामाजिक संबंध अधिक दृढ होतील. विद्यार्थ्यांना नवीन संधी प्राप्त होतील. कामाचा कंटाळा न करता सकारात्मक दृष्टी ठेवा. आनंदाची अनुभूती मिळेल. काही विनाकारण अडचणी येऊ शकतात, पण त्यावर मात करता येईल. आज काहीतरी नवीन शिकायला मिळेल. धार्मिक कार्यात मन रमेल. कोणतीही संमती देण्यापूर्वी पूर्ण खात्री करून घ्या. पित्त प्रकृतीत वाढ संभवते. आरोग्य जपा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.